24 तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला होता. आता जरांगे पाटलांनी जे 40 दिवस दिले होते ते येत्या 24 तारखेला संपत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन हे कुठतरी फिरवाफिरवीचं वेळ काढूपणा करत आहे. मला तरी असं वाटतं की हे महाराष्ट्र शासन तपासणी करत आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज कोणती भूमिका घेतो. आणि जसं त्यांनी आता एक पिद्दू सोडलं, जसं नारायण राणे साहेब म्हणले की आम्हाला 96 मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको, परंतु ही चुकीची मागणी आहे. ठीक आहे, तुम्ही मराठा समाजाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, तुम्ही नका घेऊ, परंतु गरजवंत मराठा समाज हा लढा आहे. ज्या ज्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्याला सरसकट घेऊ द्या. कारण ग्रामीण भागातला मराठा समाज अत्यंत शिक्षणापासून नोकऱ्यापासून हे अत्यंत मागासले गेलं आहे. त्याच्यामुळं अनेक मराठा समाजातल्या युवकांचे लग्न सुद्धा होत नाहीत. आज मराठा समाजातल्या युवकांनी अनेकांनी आत्महत्या केल्या आरक्षण देण्यासाठी. अण्णासाहेब पाटल्यापासून तर कालचे जालना जिल्ह्यातील कावळे यांच्यापर्यंत मराठा समाज युवकांनी आत्महत्या केल्या. तरी आरक्षण भेटत नसेल तर हे सरकार आणखीन जाग येत नसेल तर आज मराठा समाज संपूर्ण एकमताने मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आणि माझी सरकार एक विनंती आहे, कुठलेही मराठा समाजाचा उद्रेक न होता शासनाने एक जो अल्टिमेट दिला आहे तो पाळून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ज्यांना नारायण राणे साहेबांना नाही घ्यायचं त्यांनी प्रस्थापित त्यांनी घेऊ नये, परंतु या सर्व विस्थापित झालेल्या मराठा समाजाला सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तरुण म्हणून पुढची भूमिका काय असणार तुमची? आता सरकारला मी एक तरुण म्हणून सांगतो, मी सुद्धा आरक्षण नसल्यामुळं शिक्षणापासून बरेचसे वंचित राहिलो. भविष्य काळामध्ये मला सुद्धा नोकरी लागली नाही. जर मराठा समाजाला जरांगे पाटलांनी एक आदेश दिला, संपूर्ण महाराष्ट्र जसं कोरोना काळामध्ये लॉकडाऊन कडक लॉकडाऊन झालं होतं तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जरांगे पाटलांच्या आदेशावर कडक लॉकडाऊन करून जोपर्यंत मराठा समाज आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कडक लॉकडाऊन करू.